मुंबईमध्ये सध्या पावसाची संततधार सुरू आहे आणि मुंबईतील किंग सर्कलमध्ये पाणी साचलेलं आहे। कालपासूनच खरं तर किंग सर्कल परिसरामध्ये पाणी साचण्यास सुरुवात झालेली होती आणि त्यानंतर आज सकाळच्या सुमारास पुन्हा एकदा पावसानं जोर धरलेला आहे। मुंबईला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आणि किंग सर्कल परिसरातली ही दृश्य आपण पाहतोय। या ठिकाणी पावसाचं पाणी साचलेलं आहे, त्यामुळे वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। मी सध्या मुंबईच्या किंग सर्कल या भागात आहे आणि आपण पाहू शकता की काही वेळातच इथे जास्त पाऊस झाला आणि इथे पाणी साचलेलं आहे आणि इथून पाणी काढण्यासाठी बीएमसी ने मोठे मोठे पंप लावलेले आहेत, तरी देखील पाणी काढण्यात एवढं यश मिळता दिसत नाहीये। जोरदार पाऊस पडत आहे आणि त्यामुळे इथे रस्त्यावर पाणी साचलेलं आहे आणि त्याचा इफेक्ट इथे ट्रॅफिकवर होताना आपल्याला पाहायला मिळतोय। कारण की हा जो रस्ता आहे याचा स्लोप आहे आणि जो खालचा भाग आहे तिथे पाणी साचलेलं आहे। वरच्या भागात पाणी नाहीये, त्यामुळे जेवढी गाड्या आहेत ते वरच्या बाजूने ते जाताना दिसतंय आणि त्याचं कारण असं आहे की बऱ्याचदा या भागात जेव्हा गाडी जाते पाण्यामुळे गाडी बंद पडते आणि गाडी बंद पडू नये याची काळजी घेतली जाते आणि त्यामुळे जेवढी गाडी आहे ते वरून जाते, सिंगल लेनने जात आहे आणि त्यामुळे आपण पाहू शकता की या परिसरात आपल्याला ट्रॅफिक पाहायला मिळत आहे। कॅमेरा आतिश सूरज ओझा, एबीपी माझा, मुंबई।